तो चलिए शुरू करते हैं। पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो। हॅलो एव्हरीवन, तर आज आपण बघणार आहोत ऑल 5 युनिट्स MCQ. तर बघा, पेपरला MCQ 2 मार्क्सला विचारले जातात, 1 मार्क्सला विचारले जातात. आता ते पण युनिटनुसार बघा. इथं आता तुम्ही जर बघितलं तर हे 1 मार्क्स म्हणजे हे टोटल 2 मार्क्सला एक युनिट आहे. तर बघा, टेम्पररी हार्डनेस इज ऑल्सो नोन ॲज कार्बोनेट हार्डनेस, बरोबर. त्याच्यानंतर दुसरा आहे आपला ADTA मेथड इज यूज टू डिटरमाइन हार्डनेस ऑफ वॉटर बाय टायट्रेशन. आता बघा, हा युनिट वन आहे. याच्यावर टेम्पररी हार्डनेस आणि EDTवर विचारले बघा. आता त्याच्यानंतर आता मी तुम्हाला परत युनिट वनचे दाखवतो बघा. आता हे युनिट वनचे झाले, परत हे दोन युनिट वनचे परत हे युनिट 1. त्यात बघा काय विचारले गेलेले. द कलर ऑफ मेटल EDTA कॉम्प्लेक्स इज कलरलेस. याच्यानंतर प्रोसेस ऑफ रिमूव्हिंग सॉल्ट फ्रॉम बॅकिश वॉटर इज डिसॅलिनेशन. बघा, हे MCQ आहे. त्याच्यानंतर बघा, आता मी सेकंड युनिट तुम्हाला दाखवतो. त्याच्यानंतर बघा, सेकंड युनिट हा आहे सेकंड युनिट. त्यात बघू आपण ॲसिड रेट डिक्रीज इंटेन्सिटी रेडिएशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल कॉन्सन्ट्रेशन फिक्स पाथ लेंथ ऑफ सोल्युशन ऑफ स्टेटमेंट इज बियर्स लॉ. खूप इम्पॉर्टंट पहा, बियर्स लॉ क्वेश्चन विचारला. त्याच्यानंतर व्हेन ॲब्झॉर्प्शन मॅक्झिमम शिफ्ट टुवर्ड्स लॉंगर वेवलेंथ नोन ॲज बॅथक्रोमिक शीट. ह्याचं काय आहे, D म्हणजे बॅथक्रोमिक शीट. आता याचे आन्सर तुम्ही व्यवस्थित बघा, काय काय नाही आहे. नुसते हे बघू नका, ऑप्शन बघू नका, त्याच्याबरोबर तुम्ही त्याचे आन्सर पण बघा. कोणत्या आन्सरला काय आन्सर आहे, कोणत्या क्वेश्चनला काय आन्सर आहे ते पण व्यवस्थित बघा. त्याच्यानंतर आपण युनिट 3चे बघू. आता हे जे आहे हे युनिट 3चे. त्यात बघा काय विच अमंग द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ क्वांटम डॉट्स. तर काय CDSE. त्याच्यानंतर बघा, द ऑक्सिडायझिंग रिएजंट फॉर P डोपिंग इज आयोडीन व्हेपर. आता हे झाले युनिट 3चे. आता हे 1 मार्कला विचारले गेलेले आहे, बरोबर. आता त्याच्यानंतर आपण युनिट 4कडे जाऊ. तर युनिट 4कडं तुम्हाला बॉईज गॅस कॅलोरीमीटर विचारले बघा. आता बॉईज गॅस कॅलोरीमीटर इज यूज्ड फॉर डिटर्मिनेशन ऑफ GCV ऑफ गॅसियस फ्यूल. त्याच्यानंतर रिॲक्शन टेकिंग प्लेस ऑन ॲनोडिक एरियाज इज ऑक्सिडेशन. आता जर तुम्ही बघायला गेले 2019 पॅटर्नला MCQ पॅटर्न हा नव्हता. आत्ता 2024ला लेटेस्ट आहे MCQ पॅटर्न आलेला आहे. तर हेच क्वेश्चन तुम्हाला रिपीट होणार आहे, बरोबर. त्याच्यानंतर हे जे आहे 9 नंबर आहे बघा. हेजडाल मेथड इज यूज फॉर डिटर्मिनेशन फॉर नायट्रोजन. तर नायट्रोजन आन्सर आहे. त्यानंतर विच ऑफ द फिल्म इज प्रोटेक्टिव्ह नॉन पोरस, बरोबर. हा जो बघितला आपण हा युनिट 5 आहे आणि वरचे जे दोन आपण बघितले हा युनिट 4 आहे. बॉईज कॅलोमीटर खूप इम्पॉर्टंट आहे बघा. हेच MCQ रिपीट होतात, भरपूर वेळेस रिपीट झालेले. त्याच्यानंतर तुम्हाला आता नेक्स्ट क्वेश्चन पेपरची मी दाखवतो. आता हे नेक्स्ट क्वेश्चन पेपर आहे, ही आपली आहे बॅकलॉगची. याच्यात पण सेम 1 मार्कला एक MCQ विचारला आहे. प्रत्येक युनिटमधून 2 MCQ विचारले, 2 मार्क्सला 1 मार्क इचला. तर बघा, द कलर ऑफ मेटल EDTA कॉम्प्लेक्स इज काय, कलरलेस. त्याच्यानंतर प्रोसेस ऑफ रिमूव्हिंग सॉल्ट फ्रॉम ब्लॅकिश वॉटर, त्याला काय म्हणत्या म्हणजे ब्लॅकिश वॉटर म्हणजे काळा पाण्यातून मीठ बाहेर काढणे, त्याला काय म्हणतात, डिसॅलिनेशन. त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन रिक्वायर फॉर हायेस्ट एनर्जी सिग्मा आणि सिग्मा स्टार, हे ट्रान्झिशन त्याला लागतं. त्याच्यानंतर बघा, द कंडक्टिमेट्रिक टायट्रेशन बिटवीन स्ट्रॉंग ॲसिड स्ट्रॉंग बेस रिॲक्शन कंडक्टन्स अप टू द सोल्युशन डिक्रीज अप टू द एंड पॉईंट देन इन्क्रीज. हा आहे युनिट 2. हे खूप इम्पॉर्टंट आहे बघा. युनिट 2 झाले. त्याच्यानंतर आपण बघू आता हा पॉलिमर दॅट डू नॉट बिकम सॉफ्ट ऑन हिटिंग अँड हार्ड ऑन कॉलिंग आर थर्मोसेटिंग पॉलिमर आहे. आता त्याच्यानंतर आपण आता बघितला हा मला 3rd युनिटचा वाटतोय बघा. आता नेक्स्ट आपण बघू MCQ. त्यानंतर बघा नेक्स्ट MCQ काय आपल्याला, ग्रॅफिन इज द 2 डायमेन्शनल नॅनो मटेरियल. खूप इम्पॉर्टंट हा येऊ शकतात बरं, हेच रिपीटेल होईल. आता बघा, हा रिपीट झालेला आहे बघा. हेजडाल मेथड इज यूज फॉर डिटर्मिनेशन ऑफ नायट्रोजन पर्सेंटेज. बघा, खूप इम्पॉर्टंट आहे, हा पण रिपीट होऊ शकतो. त्यानंतर NCVचा फॉर्म्युला विचारा. इथं बघा, NCV इज इक्वल टू GCV मायनस आता काय इंटू H इंटू 87. याच्यावरच आपण सकाळी न्यूमेरिकल सोडवले. 0.0 आहे बघा, हे त्याचा आन्सर आहे. त्याच्यानंतर PBR गिव्ज अन आयडिया रिगार्डिंग नेचर ऑफ ऑक्साईड फिल्म, हेच MCQ येतील. त्याच्यानंतर हा आहे युनिट 5 लास्ट. नंतर प्रोसेस ऑफ कोटिंग टिन स्टील टू प्रिव्हेंट इट रस्टिंग इज कॉल्ड ॲज टिनिंग, हे प्रोसेस आहे. बघा, याच्या तुम्हाला आता मी कमीत कमी मागच्या 2024 रेग्युलरचे 10, त्याच्यानंतर दुसरे याचे रेग्युलरचे
बॅकलॉगचे हे 10. टोटल 20 MCQ दिले. 20 MCQमधून कमीत कमी जर ठरले तर 5-6 किंवा 7 क्वेश्चन याच्यातून MCQ पडू शकतात बरं का. खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यात तुमचे जरी धरले तर 7 किंवा 10 मार्क्स इथं फिक्स होतील. झाले तर आले तर टोटल पण येतील किंवा नाही आले तर 7 मार्काचे तरी पण पडू शकतात किंवा 4-5 मार्काचे तरी पण पडू शकतात. खूप इम्पॉर्टंट MCQ हे. फिजिक्सला तर मी तुम्हाला जे दिले तेच आले. केमिस्ट्रीला पण गॅरंटी अशीच आहे का येऊ शकतात. प्रिवियस इयर सोडून दुसरं काहीच नाही विचारायचं होतं. तर बघा, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.